लक्ष्म्या घरी होत्या आणि मला अचानक हॉस्पिटलला जावं लागलं आणि आईबाबा आले होते म्हणून ते बोलले की तू जा, टेन्शन घेऊ नको, आम्ही बघतो. आणि आम्ही हॉस्पिटलला गेल्यावर कळालं की श्रीशाला निमोनिया झालाय. मग काय 12 वाजता गेलेलो, डायरेक्ट 6 वाजता घरी आलो. आईने सगळं तयार करून ठेवलेलं होतं म्हणून मी पटकन हातपाय धुतले, साडी वगैरे काहीच चेंज केलेली नाही आणि डायरेक्ट आरती केली आणि नैवेद्य दाखवला. आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेलेला होता. खूप सुंदर अशा लक्ष्म्या दिसत होत्या माझ्या आणि मी खूप सुंदर त्यांना हारसुद्धा आणलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळीच हॉस्पिटलला जायचं होतं. सगळं आवरून घेतलं आणि पुढे बघा तिच्या आत्याचा वाढदिवस होता. तिने किती छान विश केलं. हॅपी बर्थडे बर्थडे आत्या, आत्या. लव यू. आजकाल खूप मस्त अशी बोलायला लागली आहे, पण तिच्याकडे बघा खूप अशी बिमार दिसत होती, कारण ती होतीच बिमार. आणि नंतर ना आम्हाला पण टेन्शन आलं होतं, कारण काहीच ती खात पित नव्हती आणि रोज सकाळी उठलं की हॉस्पिटलला जायचं आणि संध्याकाळी वापस यायचं. ती पण खूप चिडचिड करायला लागली होती, कारण गेले 4 ते 5 दिवस तेच चालू होतं. ती झोपली आणि आम्ही सगळे गेलो नाश्ता करायला. फक्त आई तिच्याजवळ थांबलेली होती म्हणून आईसाठी पार्सल आणलं, कारण 12 ते 1 आम्हाला रोज वाजायचा काहीतरी नाश्ता करायला. आणि नंतर मग घरी आलो आणि आईची अशी पॅकिंग चाललेली होती. मला अजिबात करमत नव्हतं, कारण आई बाबा दोघंही उद्या जाणार होते. ते गेल्याचा सुद्धा मी व्लॉग घेतला नाही, कारण मला खूप रडायला येत होतं. आणि नंतर मग काय घरी आल्यावर सुद्धा करमत नव्हतं, कारण 4-5 दिवस कोणी पाहुणे आले तर आपल्याला करमतच नाही आणि ते गेल्यावर घर सुनसून. नंतर काय सकाळी उठले आणि आवरायला तर आई नव्हती आज, म्हणून मलाच आवरायचं होतं. पटकन असं विसर्जन वगैरे करायचं होतं गणपतीचं. जाता जाता नदी लागते म्हणून ते सुद्धा विसर्जन केलं. आणि श्रीशाला खूप चिडचिड करत होती.